राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षल प्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. यांच्या उपस्थितीत कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या 12 नक्षलवाद्यांनी शस्त्रासह शरणागती पत्करली. शस्त्रासह शरणागती पत्करणारे अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी शरणागती पत्करलेल्या 13 पूर्वाश्रमींच्या नक्षलांचा एक सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता. त्याला हजेरी लावत त्यांनी नक्षल दाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या. खूप समाधान आहे की समर्पित जे माओवादी आहेत अशा जोडप्यांचं 13 जोडप्यांचं आज लग्न या ठिकाणी झालेलं आहे. जंगलामध्ये हत्यारं घेऊन संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनामध्ये अडकून आपलं नवीन जीवन सुरू करतायत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुनर्वसन हे केवळ आपल्या भाषणापुरतं नाही तर सर्वार्थाने आपण पुनर्वसन करतो आहोत हे यातनं इंगित होतं आहे. आणि म्हणून मी या 13ही जी काही जोडपी आहेत यांना खूप शुभेच्छा देतो. सायंकाळी त्यांनी C-60 जवानांचा सत्कार केला आणि त्यांना आधुनिक अशी 130 शस्त्रे आणि SSI पिस्तूल, बुलेट प्रूफ जॅकेट प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. जिल्हा नियोजन विकास निधीतून 19 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेट प्रूफ वाहने आहेत. त्यांच्या चाब्या त्यांनी आज पोलीस दलाकडे सुपूर्द केल्या. या दौऱ्यात मंत्री आशिष जयस्वाल, आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोप्पल आदी मान्यवर उपस्थित होते.